या चर्चेमध्ये बालाजी गाडे पाटील यांना विचारायचं आहे, बालाजी गाडे पाटील हे काय आहे नेमकं, म्हणजे तुर्कस्तानच्या बद्दल काय भूमिका असावी भारतीयांनी सांगितलं, बायकॉट तर बायकॉट. काँग्रेसमध्ये एवढं कन्फ्युजन का आहे? काँग्रेसच्या नेत्यांना काल जेव्हा विचारलं की तुमची याच्या स्टँड काय तुमचा, तर दोन नेते एकमेकांकडे माईक सरकवत होते, तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही सांगा. कन्फ्युजन आहे, स्टँड ठरलेला नाहीये, काय नेमकी परिस्थिती काय? तुर्कस्तानवर बहिष्कार घालावा की नाही, काय तुमचं मत आहे? याबाबत कुठलंही कन्फ्युजन काँग्रेस पक्षामध्ये नाहीये विलासजी. सगळ्यात महत्वाचा विषय, काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की देशाच्या सार्वभौमत्वासाठी सरकार जे जे करेल, देशाच्या राष्ट्र सन्मानासाठी सरकार जे जे करेल, त्या सरकारच्या सर्व निर्णयाच्या सोबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कम पद्धतीने उभे आहोत. हे आम्ही लेखी स्वरूपामध्ये सुरुवातीला सांगितलंय आणि आताही सांगतोय. त्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं काहीही कारण नाहीये. पण मुळात मुद्दा असा आहे की तुर्कीला बायकॉट 100% बायकॉट आमचं त्याला समर्थन आहे. मी ज्या नागरिकांना समोर येऊन हे करावं लागलं, सरकारला हे शहाणपण आधी सुचलं नाही. सुयोगजींसारख्या या देशातल्या खऱ्या नागरिकाला समोर येऊन ते करावं लागलं, त्याच्यानंतर सरकार जागं झालं, तोपर्यंत सरकारला सुचलं नाही. ही खरी शोकांतिका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की टर्कीला बायकॉट केलं पाहिजे, अझरबैजानला बायकॉट केलं पाहिजे, हे ठीक आहे. पण त्याचबरोबर जो सर्वात मोठा पाकिस्तानला समर्थन ज्यांनी लढाऊ विमानं पुरवली, त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीम पुरवली आणि काश्मीरच्या मुद्द्यावरती ज्यांनी समर्थन केलं आणि भारताचा सर्वात मोठा व्यापार ज्यांच्यासोबत चालतो, त्यांना बायकॉट करण्याबद्दल सरकार का भूमिका घेत नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुमचा रोग म्हणजे चीन बद्दल मी बोलतोय. चीन बद्दल मी बोलतोय, एक मिनिट, चीन बद्दल बोलतोय. मला एक आकडेवारी द्यायची आहे. जसं की टर्की बरोबर आपला फक्त $10.43 अब्ज वार्षिक व्यापार होतो, त्यामध्ये $6.65 अब्ज आपण विकतो त्यांना आणि $3.78 अब्ज त्यांच्याकडनं विकत घेतो. ठीक आहे, इथं बायकॉट केलं आणि सरकारच्या सोबत होतो. दुसरा मुद्दा, अझरबैजान सोबत फक्त दीड अब्ज होतो. पण मुद्दा असा आहे की चीन सोबत तब्बल $127.7 अब्ज व्यापार होतो. विलासजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, यामध्ये भारत विकतो फक्त $14.3 अब्ज आणि चायनाकडनं घेतो $113.5 अब्ज. जर हेच धोरण तुर्कीबाबत आहे, आम्ही सोबत आहोत, हे चीन बरोबर सुद्धा असलं पाहिजे. तिथं खरी चीनची नांगी तुटल, कारण तब्बल भारत आणि चीनमध्ये $113 अब्ज चीन आपल्याला वार्षिक विकतंय. हे 2023-24 आर्थिक वर्षातली आकडेवारी आहे. त्यामुळे मला इतकंच म्हणायचंय की अमेरिकेने मोदींना फटकारून त्या ठिकाणावरती स्वतः पत्रकार परिषद जाहीर करून ही सीज फायर केल्याच्या नंतर सोशल मीडियावरती सरकारच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोक जी नाराजी व्यक्त करायला लागले, ती बाजूला करण्यासाठी आयटी सेलनं भाजपच्या केलेला हा नवा प्रोपोगंडातनं मग काहीतरी दोन देशात त्यांना विरोधच आहे. पण मग चीन बद्दल तुम्ही भूमिका का घेणार नाहीत, हा सुद्धा मुद्दा आहे. ट्रम्प भारतामध्ये नका म्हणतायत, मला याची उत्तरं मिळाली पाहिजे. निश्चित दोन पाहुणे आणि म्हणूनच आपण अनेक गोष्टींवर मेड इन चायना जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर आपण बंधनं टाकलेलीच आहेत. त्यामुळे एकदम ओव्हरनाईट आपण अशी डिसिजन घेऊ शकत नाही. विश्वासजी मुद्द्यावरती बोला. पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवण्याचं काम, काश्मीरच्या बाबत पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भक्कमपणे समर्थन करण्याचं काम चीन करते आणि आपल्यावरती जेवढे हल्ले झालेत त्यांच्याकडनं त्यातले सर्वाधिक शस्त्र चीनच त्यांना पुरवलेले आहेत. मग चीन बाबत तुमची काय भूमिका आहे? आणि $100 अब्ज $113 अब्ज आपण आयात करतो त्यांच्याकडनं. आकडा करतो का? एवढा मोठा आकडा येतो तो. त्यामुळे त्या मुद्द्यावरती बोला. फक्त देशात तुमची जी नाचक्की झाली आहे, ट्रम्पनं व्यापाराचं कारण देऊन रोखलं म्हणायचं आणि दुसरीकडे आपण काहीतरी चुकीचं सांगायचं आणि त्यातनं सोशल मीडियावरती तुमच्या विरोधात आलंय म्हणून हे सगळं आहे का? मग खरंच तुम्हाला भारत विरोधी काम करणाऱ्या देशांच्या बाबत भूमिका घ्यायची आहे आणि जर ती भूमिका घ्यायची असेल तर तुम्हाला चायनाचं कंबरडं मोडण्याची संधी आहे. मी विचारतो, आम्ही सोबत आहोत तुमच्या, आम्ही सोबत आहोत. ओव्हरनाईट काँग्रेसने म्हटलं म्हणून होत नाही. मला मुद्दा आहे की काँग्रेसची याच्या बाबतीत भूमिका काय आहे? पाठकजी, काँग्रेसची भूमिका काय? एखाद्या झेंडेसारखा एक व्यापारी देखील भूमिका घेतो आहे आणि तुमचे जयराम रमेश, तुमचे पवन खेरा घाबरतात बोलायला. तुम्ही घ्या ना भूमिका. सामान्य नागरिक जेव्हा भूमिका घेतो आहे तुर्कीला बायकॉट करायला पाहिजे, कारण वाटतं काय करत नाही? धार्मिक कारण करेल ते करण्यामध्ये काही सिस्टम असते, पद्धती असते, त्या पद्धतीला स्वीकारूनच ती सिस्टम चालवली जाईल. ठीक आहे बालाजीराव, कुठल्या गोष्टींना तुम्ही बॅन केलं? हा सर, बालाजीराव
खरं बघा हे ट्रायंगल कसं आहे. सोलार पॅनल्स, सोलार असो, अनेक गोष्टी असो, मेड इन चायना आपण अलाउच करत नाही. बेसिक गोष्टी जरा अभ्यास करून बोला पाटील साहेब, हवेत बोलू नका. काँग्रेसची भूमिका काय सांगा. तुर्कीच्या प्रॉडक्ट्सवर आपण बंधनं आणणार की नाही. जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी का बरं ठेवलं, राहुल गांधी का बरं त्याच्यावर भूमिका घेतली सांगा ना. बीजेपीकडनं राजीव चंद्रशेखर असो, देवेंद्र फडणवीस असो, यांनी भूमिका स्पष्ट केली. विचारतो एक मिनिट मला. हा बालाजीराव, मुद्दा हा आहे, तुम्ही आता इथं भूमिका जाहीर केली, पण पक्ष म्हणून ती भूमिका जाहीर करताना आज जे सगळ्या देशाला अवघडले पण दिसलं की काय करावं, त्याचं कारण असं आहे का. तुर्कीच्या बद्दल जर आपण बोललो, आक्रमक भूमिका घेतली तर मग आपला वोटर नाराज होईल, ही काही भीती आहे का, काय राजकारण आहे. नाही विलासजी, मला इथं अत्यंत आत्मविश्वासानं सांगायचंय की काँग्रेस धर्माधारित वोटरवरती विश्वास ठेवत नाही. या देशातल्या सगळ्या धर्माचे लोक ही आमची आहेत आणि आम्ही त्या पद्धतीनंच त्यांच्याकडे पाहतो. वोटर नाराज होईल आणि धर्माचं राजकारण करणं हे संघ आणि भाजप प्रणित राजकारणाचा परिपाठ राहिलेला आहे. त्यामुळं मला ह्या चर्चेला एका गंभीर मुद्द्याकडे, तुम्ही म्हणता पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध हे सोल्युशन होऊ शकत नाही. युद्ध करू नका. युद्ध केल्यानंतर युद्ध का केलं, युद्ध थांबवल्यानंतर युद्ध का थांबवलं. त्यांचं म्हणणं आहे. हा ठीक आहे, आपण राजकीय चर्चा नाही, आपण युद्ध थांबवलं. युद्ध हे तुम्ही थांबवलेलं नाही. तिथून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं स्टॉप इट. डोनाल्ड ट्रम्पने स्पष्ट केलं, तुम्ही मध्यस्थी केली नाही. ज्ञान दिसून येतंय इथं. मिलिटरीच्या अधिकाऱ्यांच्या लेवलवर युद्ध थांबवलेल्या पॉज आहे, युद्ध थांबवलेलंच नाहीये. एक मिनिट, तुम्ही त्या डोनाल्ड ट्रम्पचं गाता, डोनाल्ड ट्रम्पने स्वतः म्हटलंय. विश्वासजी थांबवतो. बालाजीराव, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवून आपण डिबेट करायला लागलो ना, सगळ्यांची अडचण होईल. 4 दिवस त्यांची अडचण झाली, आज तुमची अडचण होऊ शकते. कारण डोनाल्ड ट्रम्प आता असं म्हणाले मी मध्यस्थीच केली नाहीये, त्यामुळे त्यांना ऐका ना, त्यांच्यावर जाऊ नका, म्हणजे तुमची अडचण होईल त्यांची होईल. विलासजी, मला अगोदर पूर्ण तरी करू द्या ना, की मला काय म्हणायचंय ते मला बोलू तरी द्या. बोला. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले आणि आता काय म्हणतायत त्यापेक्षा माझं म्हणणं हे आहे की त्यांनी सांगितल्यावरती सीज फायर होतं आणि त्यावरती भारताचे पंतप्रधान देशाला संबोधून बोललेल्या भाषणामध्ये एकही शब्द काढत नाहीत. वरून अमेरिका आपली भूमिका ठरवते, त्याबद्दल भारताचे डोनाल्ड ट्रम्प युटर्न मारलेला आहे. ते फॅक्ट होती. त्यांचं म्हणणं पूर्ण. डोनाल्ड ट्रम्पचं पूर्ण वेळ देतो तुम्हाला, मी तुम्हाला वेळ देतो. चुकीचेच आहे. विश्वास पाठक भाजपच्या संस्कृतीप्रमाणे मध्ये मध्ये लुडबुड करू नका, माझं पूर्ण ऐका. तर त्याबद्दल भारताला संबोधून बोलत असताना देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रप्रथम म्हणत देशाला क्लॅरिफिकेशन दिलं नाही, त्यामध्ये अमेरिकेला सांगितलं नाही, त्यांना ठणकावलेलं नाही. हा देशाच्या राष्ट्रीय प्रतिमेचा सुद्धा विषय आहे. त्यामुळं देशाच्या राष्ट्रीय प्रतिमेच्या बाबतीमध्ये ह्या सरकारच्या ठोस भूमिका नाहीयेत. अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये, सार्वभौमत्वाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका नाहीयेत. प्रत्येक गोष्ट ही निवडणूक जिंकण्यासारखी आणि प्रचारासारखी नसते, हे भारतीय जनता पक्षानं समजून घ्यावं. आणि मी उत्तर घेतो. मला 2 मान्यवरांना विचारायचं, ही चर्चा थोडीशी एवढंच मला सांगायचं, पक्षीय पातळीवरती फार पहलगाम झाल्यानंतर युद्ध करू नका, युद्ध सोल्युशन नाही, ही यांची भूमिका. युद्ध सुरू झाल्यानंतर आणि युद्ध जेव्हा बंद झालं लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर, आता बालाजीराव तुम्ही ऐका ना त्यांचं, बालाजीराव त्यांचं ऐका ना. त्यांनी ट्विटचा आधार घेतला. डोनाल्ड ट्रम्प आणि संजय राऊत हे बेभरोसेचे आहेत, हे सिद्ध झालं आज. आज डोनाल्ड ट्रम्पने तेच म्हटलं की मी त्याच्यात मध्यस्थी केलीच नाही. ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये तुम्ही पक्ष कशा काय व्यक्त करणार. त्यामुळे फक्त विरोधाला विरोध करायचा. आता हे राजकीय वळणावर चाललंय सगळं. मी दोघांनाही थांबवतो. ज्या प्रकारे राहुल गांधी तसे यांचे प्रवक्ते. ठीक आहे, मला ह्या चर्चेमध्ये लॉजिक असतं त्याच्यामध्ये. मला या चर्चेमध्ये मला या चर्चेत मेक इन इंडिया वर भर दिलेला आहे. राष्ट्रप्रथम, जसं अमेरिका म्हणतो अमेरिका फर्स्ट, आपण पण म्हणतो राष्ट्रप्रथम. या टेरिफ वॉरच्या मध्ये विलासजी, मला आपण मेक इन इंडियाचा उल्लेख केला म्हणून मला म्हणायचंय की भारतीय जनता पक्षाचे सरकार देशात जे आहे ते चायनाला विरोध करून मेक इन इंडियाला प्रोत्साहन देऊन त्याला काउंटर करण्यासाठी वापरणार आहे का नाही, हा एक माझा प्रश्न या ठिकाणावरती आहे. त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. बरं, ठीक आहे.